बातमी आहे राजकीय क्षेत्रातून। भोसरी येथे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या सर्वधर्मीय राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळाव्यात शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शरद पवार जातीयवादी कसे असू शकतात, ज्यांनी जातीयवादी टीका केली त्यांना जातीयवादाच्या व्याख्याच माहिती नसावी असे म्हणत भाजपवर आणि राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय। काय म्हणाले यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे पाहूयात। कार्यक्रमाचं साहेब एक विशेष वैशिष्ट्य असं वाटतं, कारण हा कार्यक्रम अशा शहरात होतोय जे शहर कुठल्याही जातीच्या आधारावर कुठल्याही धर्माच्या आधारावर वसलं नाही, तर जे शहर भाकरीच्या आधारावर वसलं, त्या भाकरीच्या भोवती केंद्रित असलेलं हे पिंपरी चिंचवड शहर, त्या रोजगाराच्या भोवती केंद्रित असलेलं हे पिंपरी चिंचवड शहर आणि पोटाच्या भाकरीला जात आणि धर्म कळत नाही अशा शहरामध्ये या आजच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने या ईद ए मिलान कार्यक्रमाचं संयोजन होतं। यासाठी शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून कौतुक करतो, कारण व्यासपीठावर सगळ्याच धर्मांचे धर्मगुरू बसलेले आहेत। लहान एखादं लेकरू बसलं असेल तर त्याला विचारलं की नक्की कोण कुठल्या धर्माचे आहे, तर लहान लेकरू सांगेल सगळ्यांना 2 डोळे 2 कान 1 तोंड 2 हात 2 पाय आहेत, सगळीच जर ईश्वराची लेकरं आहेत आणि सगळ्याच धर्मांचा जर स्रोत हा शेवटी मानवता हाच पाया आहे आणि सगळ्या धर्मांचं जे जाणं आहे ते त्या मानवतेकडेच जाणं आहे, तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला घालून दिलेली एक शिकवण ही सगळ्यात महत्वाची वाटते की माणूस हा धर्मासाठी नसतो तर धर्म हा माणसासाठी असतो। आणि म्हणून त्या मानवतेच्या दृष्टीनं त्या मानवतेला शरण जात असताना या सगळ्या धर्मांना एकत्र घेऊन पुढे जात असताना शाश्वत विकास हा एकमेव पर्याय राहतो। म्हणजे मगाशी विलास काका आपण उल्लेख केला, काही भोंग्यांचा उल्लेख केला आणि काल आदरणीय साहेबांनी खरं तर त्या आक्षेपावर सांगितलं, जेव्हा जातीयवादी असा आक्षेप आदरणीय साहेबांवर घेतला गेला तर साहेब म्हणाले त्या आक्षेपाचाच मी आस्वाद घेतला, आणि पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाच्या मनात साहेब हा प्रश्न निर्माण झाला की नेमकं जातीयवादी हे संबोधन लावत असताना ज्या माणसानं भटक्या विमुक्तांसाठी घरं दिली तो माणूस जातीयवादी होतो, ज्या माणसानं मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामविस्तार केला ती व्यक्ती जातीयवादी होते, ज्या व्यक्तीनं 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आणून दिलं ती व्यक्ती जातीयवादी होते, ज्या व्यक्तीनं महिलांसाठी सैन्य दलामध्ये आरक्षण आणून दिलं ती व्यक्ती जातीयवादी होते। आणि त्याही पलीकडे जाऊन मगाशी विलास काकांनी जो उल्लेख केला, ज्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरुवातीला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून MIDC येत असताना पुढे या MIDCचा विस्तार होत असताना कुठेही औद्योगिकरणामुळे येणारा बकालपणा येऊ नये यासाठी डिसेंट्रलायझेशन ज्या माणसानं इंडस्ट्रीचं केलं, मग पिंपरी चिंचवड नंतर चाकण असेल, रांजणगाव असेल, पलीकडे कुरकुम असेल, या पद्धतीने डिसेंट्रलायझेशन करत लाखो हातांना रोजगार दिला आणि लाखो कुटुंबांमध्ये भाकरी दिली। त्या भाकरीला जात माहित नव्हती, त्या भाकरीला धर्म माहित नव्हता, पण त्या भाकरीची सोय करणारी व्यक्ती आज अभिमान वाटतो आम्हाला, ती व्यक्ती या व्यासपीठावर आहे आणि ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। लाखो तरुणांना जर त्यांची स्वप्न पूर्ण करणारा आणि त्यांना रोजगार देण्याचं काम करत असणारे पवार साहेब जर जातीयवादी असतील तर मला वाटतं त्यांना हे कोण बोलतं त्यांना मुळात या शब्दाची व्याख्या समजून घेण्याची गरज आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार समोर येतो तो विचार पुन्हा तेच येतो की फुले शाहू आंबेडकरांच्या प्रत्येक धाग्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार सामावला जातो। म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली, त्यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कित्येक पत्रांचे खासगी पत्रांमध्ये संबोधन हे जय शिवराय आहे। इतकंच नाही तर संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या अनेक गोष्टी या प्रेरणादायक ठरल्या असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नमूद करतात। राजर्षी शाहू महाराजांनी रयतेचं कल्याणकारी राज्य ही जी संकल्पना होती ही पुढे चालवली आणि म्हणून
मला वाटतं 18 पगड जातींना एकत्र घेऊन त्यांना एका विधायक कार्यासाठी गुंफून शाश्वत विकासाकडे नेण्याचं मॉडेल जर कोणी आज जागवत असेल, जगत असेल, तर महाराष्ट्रात ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे जगवतायत. आणि याचा खरोखर प्रत्येक माणसाला, प्रत्येक मराठी माणसाला हा अभिमान वाटतो. यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची जवळ बोलावून केरळचे आमदार के थॉमस आणि पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली. या एकात्मता स्नेह मेळाव्यात सर्व धर्मातील धर्मगुरू व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांचा देखील यावेळी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे आणि भानुदास हिवराळे यांनी.